नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर न्यायव्यवस्थेकडून करण्यात आलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात तरुणांनी सोशल मीडियावर मोठी चळवळ उभी केली असून या चळवळीचे प्रमुख चेहरा म्हणून अभिजित दिपके यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. अभिजित दिपके हे सध्या अमेरिकेत MS चे उच्च शिक्षण घेत आहेत. परदेशात शिक्षण घेत असतानाही त्यांनी भारतातील सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी आवाज उठवला. न्यायाधीशांनी केलेल्या कथित कॉकरोच या शब्दप्रयोगाच्या विरोधात त्यांनी युवकांना एकत्र आणत डिजिटल आंदोलन उभे केले. या आंदोलनाला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत सरकार आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिजित दिपके यांचे आईवडील सध्या सिडको वाळूज महानगर परिसरात वास्तव्यात आहेत. अभिजित यांच्या वडिलांसोबत काम करणाऱ्या काही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि युवकांसाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. अभिजित यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य तरुणांचा आवाज बुलंद केला. बेरोजगारीसारख्या गंभीर विषयाला त्यांनी प्रभावी पद्धतीने मांडले, अशा भावना सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केल्या. कॉकरोच जनता पार्टी ही चळवळ केवळ एका वक्तव्याच्या विरोधापुरती मर्यादित न राहता सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर चर्चा निर्माण करणारे व्यासपीठ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेमुळे युवकांमध्ये नव्या प्रकारची जागरूकता निर्माण झाली असून प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही या चळवळीची चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, छत्रपति संभाजीनगर. मेरा नाम भरत ताड़े, मैं सुरक्षा रक्षक के पद पे मैं MIDC में काम करता हूँ और जो हमारे साहब है दिपके सर, उनके साथ में मैंने 5 साल काम किया है MIDC में. अभी वो 1 साल पहले रिटायर हुए हैं, लेकिन हमको अभी पता चला कि उनका जो लड़का है अभिजीत दिपके, उनके बहुत फॉलोअर्स हुए, हमने इंस्टाग्राम पे देखा और उन्होंने कॉकरोच जनता पार्टी ये पार्टी उन्होंने बनाई है और उन्होंने जो मीडिया के माध्यम से उन्होंने उनका जो आवाज़ उठाई है, जो बेरोजगार जो लोग हैं उनको जो कॉकरोच बोल के जो उनका जो इंसल्ट किया गया है, उसके बारे में जो अभी जनता आवाज़ उठा रही है वो हमको बहुत प्राउड फील है. तो हम अभिजीत दिपके जो लड़का है साहब का, तो साहब के साथ हम काम करते थे सहायक अभियंता से लेके उप अभियंता ये पद पर. तो हमारा उनके घर पे कुछ काम से आना जाना रहता था. तो हम अभिजीत दिपके ये जो लड़का है, हम बचपन से उसको जानते हैं. बहुत ही अच्छा स्वभाव है उसका, हेल्पफुल है, बहुत सारे लोगों को उसने मदद किया है. और जो अभिजीत दिपके जो है तो बहुत सादा और सीधा लड़का है और वो स्कूल में जब जाता था तभी से हम उसको पहचानते हैं. तो कुछ घर का काम रहा तो वो खुद करता था, कुछ लेबर का भी कुछ काम रहा तो वो साहब बोलते थे कुछ लेबर रहा तो उनको आपे में जाके छोड़ो, लेकिन वो स्वयं उसकी गाड़ी निकालता था और उनको छोड़ के आता था. और कुछ नाश्ता करता रहा था तो हमको बोलता था काका आप भी नाश्ता करो, खुद उठ के हमको नाश्ता देता था. बहुत ही उसका स्वभाव अच्छा है और उसका अभी जो अपने भारत में उसका नाम हो रहा है, जो उसने बेरोजगार पे जो आवाज़ उठाया है, तो हमको बहुत अच्छा लग रहा है. हम उसकी बहुत प्रशंसा कर रहे हैं और हमको लगता है कि उसने बहुत नाम कमाना, आगे चलना, जो उसने जो सब्जेक्ट लिया है उसको आगे बढ़ाना और बहुत सारे लोगों को मदद करना. तो हमको बहुत प्राउड फील हो रहा है उसके ऊपर. तो बहुत ही अच्छा और बहुत अच्छा लड़का है सर. मी अविनाश मोरे MIDCमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तर दिपके साहेबासोबत ड्युटी करून समजा जवळजवळ 5-6 वर्षापासून ड्युटी करतो आम्ही दिपके साहेबासोबत. तर अभिजित दिपके हा मुलगा म्हणजे आम्ही बचपनापासून ओळखतो दिपके साहेबाच्या मुलांना. त्यांच्या घरी आमचं कंटिन्यू येणं जाणं आहे. तर जे कॉकरोच जनता पार्टी म्हणून जो पक्ष स्थापन केलेला आहे अभिजितने, तर खरंच खूप पहिले तर असं वाटलं की हे काय आहे बा. पहिले तर आम्हाला असं वाटलं हे दुसरंच काहीतरी आहे. पण ज्यावेळेस फोटो बघितला सोशल मीडियामध्ये, जे लोकांनी प्रतिक्रिया दाखवल्या, बेरोजगारी बरंचसं काही दाखवलं त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस आम्ही बघितलं हा तर साहेबांचा मुलगा आहे. मग आम्ही बघितलं, आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. आज वय वर्ष 30 वर्षाचा आहे
30 वर्षामध्ये इतके जर काही करू शकतो तर खरंच आजपर्यंत कोणा केलं नाही, परंतु ह्या छोट्याशा मुलानं सगळा भारत देशामध्ये चर्चित झालेला आहे. तर आम्हाला खूप अभिमान आहे सर त्या मुलांचा, आणि आम्ही जे सर्व आमची टीम सुरक्षा रक्षकांची अभिजीतसोबत अहोरात्र पाठीमागं होता त्यांच्या. एका अनुभव तुमचा. आणि आम्हाला 6 डिसेंबरला जायचं होतं महापरिनिर्वाण दिनाला. तर तिकीट अवेलेबल नव्हतं सर विमानाचं. तर ह्या अभिजितनं आम्हाला 5-6 लोकांना तिकीट अवेलेबल करून दिलं आणि आम्हाला विमानात जाण्याची संधी त्याच्यामुळे मिळाली.